मार्केटिंग वाला थोडं चढून बोलून सांगतच असतं, सांगावं लागतं. त्याच्या मार्केटिंग होत नाही. मार्केटिंगचा एक उत्कृष्ट किस्सा असा आहे की कोणी ते सरदार राहायचे ना जमीनदार, ते कोणाला चालला होता 4 आण्यात आयुष्यभर चालणारा पंखा घ्या, 4 आण्यात आयुष्यभर चालणारा पंखा घ्या. त्याला बोलतो अरे काय किंमत आहे? 4 आणे. हे किती दिवस आयुष्यभर म्हणे. नक्की हो म्हणे. एक काम कर म्हणे, तू आता देऊन टाक, 8 दिवसांनी पैसे घ्यायला चालेल. तो पंखा देतो, 4 आणे देतो. 8 दिवसांनी 4 आणे घ्यायला कोणा येतो, तो पंखा तुटलेला असतो. म्हणे आता याला पकडा. पकडा म्हणे, तुम्ही जमीनदार आहे, पण म्हणे मला एक सांगा, पंखा कसं काय तुम्हाला कसं का वापरला तुम्ही? मला पंखा वापरायला शिकवतो का म्हणे? आयुष्य आम्ही हायती बरं आम्ही पण करू वापरून भाग द्यायला नाही म्हणे, मला वापरून जातो. त्याने असा पंखा घेतला, तो असा वापरला. नाही नाही म्हणे सर, तो पंखा असा ठेवायचा मान हाताची अरे ते जीवन सरळ तुम्हाला माहिती नाही. एक जीवन पण तुम्हाला माहिती. जीवन सरळ नावाची एक पॉलिसी. त्याच्यामध्ये काय होतं की 15 वर्षाच्या पोराचा हप्ता 60 वर्षाच्या माणसाला तोच हप्ता, एकच हप्ता होता. हा ऐका ती गंमत सांगतो, कोणतीच गंमत सांगतो. तर काय झालं, एक पार्टी आणि जास्त वय असलं की त्याला रिस्कवर कमी राहायची, कारण त्याचे रिस्कवरचे पैसे कापले जायचे ना. आता याची आणि तुमची रिस्कवर सारखी राहील का? याला हप्ता जास्त पाहिजे ना, तुम्हाला जास्त पाहिजे पण तुम्हाला कमीच लावला, मग मॅच्युरिटीला कापतील की नाही? कसं एकाला पैसे कमी नाही. तो थोडा आता गावाला थोडा माझ्या गोष्टी आला एजंट काय नव्हता, संताप लागला. मी त्याला कामाला किती कमी मिळाले तुमच्या हिशोबाने? 40,000 कमी मिळाले म्हणजे प्रश्न कोणी आहे. प्रश्न असा आहे की त्याने किती मिळतात हे सांगायला काय होतं, आणि जास्त का सांगितलं, आता कमी का मिळाले मला हे विचारायचं ना. मला नक्की पैशाचा प्रश्न नाही, त्याच्याकडून घेत नाही पैशाचा प्रश्न. त्याने असं काय बोलले असं की तो असं घरी चाललंय. मी त्याला खरं सांग, त्याने इतके मिळतात असं सांगितलं असतं तर तुम्ही पॉलिसी घेतली असती का? नाही पॉलिसी विकायला आला म्हटलं कसं काय मनी बॅग पॉलिसी, मनी बॅग देणार ना, जिम्मे पैसे काढून घ्यायचे म्हणजे चालू ते या क्लेम मिळणार ते. त्यामुळे मुदती गेल्यावरतीच पैसे मिळतात. पुष्कळ लोक मरत नाहीत, अपघात होतो. काय होतं, मरत नाही तरी एलआयसी पैसे कसे ते ऐकून 90% एजंटांना 50-60% देवांना माहीत नाही. सांगतात 90% की तुम्ही डबल ॲक्सिडेंट बेनिफिट म्हणतात. मनुष्य मेला की डबल मिळतात हे माहिती आहे तुम्हाला. पण कधी कधी मनुष्याला असा अपघात होतो की तो मरतही नाही आणि जिवंतासारखा राहण्याने कामातून जातो. कायमचं अपंग म्हणतात त्याला, परमनंट डिसॅबिलिटी बेनिफिट. त्यावेळेस एलआयसी काय म्हणते, त्याची व्याख्या की एखाद्या माणसाचे दोन्ही हात गेले असतील, व्याख्या झाले बिझनेस कामा लागला, हा तिथून कटच होऊन गेला, हात गेला काय करू शकेल तिथून खर्च झाला म्हणजे पैसे असले दोन्ही हात किंवा एक हात आणि एक पाय, एक हात किंवा दोन्ही डोळे कायमचे अधू झाले असतील तर
तर LICला पैसे देते. कसे पैसे देते? पहिला फायदा की त्याचे आयुष्यभरचे हप्ते दुसरा फायदा असा की तिथे 10 लाखाची पॉलिसी असेल 10 लाख भागीला 10 वर्ष 1 लाख रुपये दरवर्षी भागीला 12 त्याला मिळतात किंवा दरवर्षी मिळतील. आणि समजा त्याची पॉलिसीची मुदत 5 वर्ष उरली 5 वर्ष त्याला दिले आणि मॅच्युरिटी झाली तर LIC पूर्ण पैसे देते पूर्ण बोनस देते आणि त्याचे उरलेले 5 वर्षाचे पैसे टर्म 20 S1 10 लाख आता 8 वर्ष झाली. नंतर जर तो ऍक्सिडेंट झाला तर 10 लाख भागीला 10 इतके पैसे त्याला 12 वर्ष मिळतील. हा बरोबर आहे. आता खाली की इयर्स 14 वर्षांनी काय झालं तर टर्म 10 लाख भागीला 10 10 लाख भागीला 10. आता किती वर्षांनी मग मॅच्युरिटी होणार त्याची? 6 वर्ष 6 वर्ष. नंतर मॅच्युरिटीला 10 लाख 10 लाख अधिक बोनस अधिक 4 लाख हे उरले ना हे पण अधिक 4 तर त्याला 10 वर्षाचे पैसे मिळणार ते 100%. चालेल याला समजून झालं. तुम्ही कधी लागले याला विचारून घ्या. 8% याला मिळणार नाही. एक हात एक पाय गेला तरी मिळणार नाही. एक डोळा नाही माझं टेक्निकल परफेक्ट एकदम. दोन्ही हात नाही किंवा दोन्ही पाय किंवा 4 गोळे म्हणजे 4 किंवा एक तर दोन्ही हात गेले पाहिजे किंवा दोन्ही पाय गेले पाहिजे किंवा एक हात एक पाय गेला पाहिजे किंवा दोन्ही डोळे गेले पाहिजे. त्यापैकी एक डोळाने नाही टू लिंब पण नाही ना. एक डोळ्याने पाय गेला नाही देणार. टू लिंब पण नाही म्हटलं. स्पष्ट असं म्हटलं. मोगम नसतं. मोगमला हे ऑफिसचा स्टाफ काही नाही का त्यांच्यासाठी माझं काय माहिती. आणि ते मानतात मला की नाही करेक्ट आहे. ऑफिसमध्ये बरं 967 ला आंबायला तसंच होतं. मी सर्व्हिस डिओ म्हणून जी केली तर बरोबर 2 भागात केली. 14 वर्षे अंबरला म्हणजे पावळाला 14 वर्ष जाळवा रांगेलो 14 वर्ष मिलिंद मिसर माझा एजंट होता. उज्ज्वल मिसर त्याचा भाऊ आहे वकील येतो. मिलिंद मिसर माझ्याकडे एजंट होता. नंतर तो डिओ झाला. तो कुठेही माझं नाव सांगत असतो आणि आता तो 2चा प्रेसिडेंट झाला आणि तो 2 वर्षाने आता रिटायर होणार. मी बरोबर काम केलं पावळ्याला. लक्षात म्हटलं तर माणूस मेल्यावरतीच पैसे मिळतात असं नाही. त्यांना म्हणा तो म्हणतो हा त्याला सांगायचं येस बरोबर माणूस मेल्यानंतर पैसे मिळतात पण माणूस मेल्यानंतरच मिळतात असं मनी बॅग घ्या किंवा असं काय झालं पैसे आता
किती लोकांचे लग्न झालेले आहे? हा सोडून हे दोघं वास्तुशास्त्राला वास्तुशास्त्रामध्ये एक सांगितलेलं आहे की तुमच्या घरात वास्तुशास्त्रातून वास्तुपुरुष ठेवतात. त्या वास्तुपुरुषाला बोलता येत नाही, ऐकता येत नाही.